नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं भरपूर दिवसानंतर आपल्या ब्लॉग मध्ये. तर मित्रांनो, सध्या चालू आहे पित्तरपाटा आणि पित्तरपाटाचं आमंत्रण आलेलं होतं मित्रांनो जेवण्यासाठी. मग काय तुमचा भाऊ लगेच घरात गेला ना, भाऊ लगेच पितरांचं जेवायला. म्हटलं बा ना दुकुळा जळगा धुळा कार्यक्रम आहे इटला बाई. म्हटलं बा चला, मग त्याच्यानंतर लगेच 2 तास झोप मारून घेते तुमच्या भावाने. त्याच्यानंतर लगेच गाडा वगैरे जुबला हो तुमच्या भावाने, सामान वगैरे सर्व ठेवून घेतलं, नागर बिगर मस्त पळी वगैरे पण ठेवून घेतली. चट मारायचं होतं, उळ्याचं वाळतारा करायचं होतं आपल्याला. मग काय चला, मग घरात लगेच पोचून गेलो ना बो दुसऱ्या मळ्यामध्ये. मग काय भाऊ तुमच्या भावाने लगेच इकडे गाडा वगैरे सोडून दिलं भाऊ. इकडे बाजरी कडा बाकी हर खरं नाही तो लगेच इकडे आलो भाऊ. लगेच रांग्या झोपून दिला. म्हटलं बा घरात रांग्या बी गबागप घुसत होता भाऊ घरात. मग काय भाऊ त्याच्यानंतर इकडे थोडेसे बेले ओढायचे होते भाऊ. म्हटलं बा तुमच्या भावाचं काम बी ना दुकळा जळादुळा काम आहे भाऊ. तुमच्या भावाचं बी घरात लगेच बेले ओढून घेतले भाऊ. मग काय भाऊ लगेच चट मारायचा होता ओळी टाकण्यासाठी. मग काय तुमच्या भावाने लगेच घरात चट झोपून घेताना बो तुमच्या भावाचं 12 वाजलेले होते असत. म्हटलं बा ना दुकळा जळगादुळा कार्यक्रम झाला म्हटलं आज. मग काय त्याच्या लगेच हावगडी आला भाऊ. हावगडी म्हणे तुला वजन कमी पडा ना, वावर कमी दबायला ना म्हणे. म्हणतं बा मग काय भाऊ दिलंय म्हणे मनाकडे. मग गेलं भाऊ त्याने घरात फिराय. मग काय भाऊ त्यानंतर लगेच अशा लवणं खाऊनच मधून येवा नव्हतं भाऊ. मग काय भाऊ गाडा वगैरे जुबी घेतो सगळं आवरण निवरण लगेच भाऊनेकडे चारा बी टाकी दा ना. जाय म्हणे तुला घर जाईन चारा का आपण काम नाही राहणार, तेवढंच कामाची जाई. म्हटलं बा भाऊ पाहिजे तर असा पाहिजे ना दुकळा जळगा जुळा कामशे म्हटलं आपलं वालं. मग काय भाऊ घरात तुमना भाऊ लगेच घर पोचे घ्या ना बो. तुम्हाला भाऊ लगेच बैरवले पाणी वगैरे पाहिजे की जा भाऊ. चला मग भेटू आपण पुन्हा व्हिडिओ. माझा लाईक शेअर फॉलो नक्की करा.